नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळीच आपण सगळ्यात पहिले गेलो होतो हॉटेलवरती, कारण आपल्याला आणायची होती अंडी नाश्त्यासाठी. आणि नाश्ता तर केला आपण आणि बोलेरो घेऊन निघालो सरळ इनोवा आणायच्यासाठी. आपली काल वॉशिंगला सोडलेली ती. आणि येताना सोहसला पण आपण शाळेतून पिक केलं होतं आणि गाडी काढून जशी आपण जरा पुढे आलो तसं मला अलाइनमेंटमध्ये काहीतरी गडबड वाटली, म्हणून उतरून बघितलं तर टायर पण थोडेसे मार खात होते. मग म्हटलं काय की संध्याकाळी अलाइनमेंट आपण लावायला जाऊया, आता याला नेऊन पहिलं घरी सोडूया. आणि गाडी वॉश करण्याचा एक बेनिफिट मला सांगतो, गाडी फ्री आणि एकदम नवीन चालवल्यासारखी वाटते. त्यानंतर ह्याला आणून एकदाच घरी पोच केला आणि मग मी आलो आपल्या हॉटेलवरती आणि येऊन बघितलं तर हे काहीतरी मोबाईलमध्ये बघून एकटेच असत होते. आणि हॉटेलमधली कामं आटपून आम्ही दोघे एकदमच घरी गेलो. त्यानंतर मी तयारी केली आणि निघालो कुडाळला जायच्यासाठी, कारण आपल्याला लावायचं होतं गाडीचं अलाइनमेंट. म्हणून त्यांना ट्रायल मारायला सांगितलं. त्याने पण तेच सांगितलं की आपली गाडी लेफ्टला ओढते आणि माझा अंदाज बरोबर होता. जर असेच टायर चालवले असते तर नक्कीच टकले झाले असते. आणि मग आपलं अलाइनमेंट लावायचं काम सुरू झालं होतं आणि मी एक टक लावून सगळं अलाइनमेंट कसं लावतो ते बघितलं. पण मला अजूनही कळत नाही एवढा वेळा अलाइनमेंट लावून सुद्धा की ग्रीन आणि रेड मध्ये काय फरक असतो ते. आणि मग आपण जिम मध्ये तर गेलो, पण गाडीतून जिम मध्ये जाईपर्यंत आपण पूर्णपणे भिजूनच गेलो होतो. आणि मग जिम मध्ये जाऊन आपण वर्कआउट केला बॅक अँड बायसेप्सचा. सो असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब